बाळा कोंडे यूट्यूब चॅनल मोंड। हे बघा, आता इथे हे रस्ते मोंडमधील आमचे एक तर अरुंद रस्ते आणि ही मोंड भिडेवाडीमध्ये परिस्थिती, तसेच आता मोंड पारला वेळोवेळी दाखवून पण कोणाच्या लक्षात येत नाही। हे बघा, रस्ते आहेत पण एवढे आहेत की नाही, हे बघा जेमतेम 7 ते 8 फूटच रुंदी आहे आणि त्याच्यामध्ये जे अपघात होतात ते भयानक होतात। ही अशी परिस्थिती आहे। नमस्कार मित्र, आत्ताच हे बघा इथली, आता जसं मी दाखवलं पुढचा स्पॉट, तसाच इथे वेळोवेळी मी त्यांचे हे दाखवले आहेत पण कोण लक्ष देत नाही शासन। आणि आज एस टीला हे बघा इथं एक चाक एका साईडला रुतली आहे अशी परिस्थिती आणि हे बाजूला हा सुरक्षा बंधारा किंवा काय तिथं तटरक्षक भिंत नसल्यामुळे असे इन्सिडेंट घडतात आणि मी वेळोवेळी दाखवतो। हे बघा, आता मला वाटतं ही मध्ये तर इथं पूर्णपणे खड्डा होता, आत्ता हल्ली जस्ट मला वाटते इथल्या स्थानिक ह्याने पंचायतीने किंवा हे मातीची फक्त डागडुगी केली आहे। इथं खरोखर इथं बंधाऱ्याची गरज आहे। आता इथली बाजूला समजा एखादं वाहन आलं त्यानंतर गाडीवाला घालणार कुठे? त्या वाहनावर घालणार की त्याच्या अंगावर घालणार, अशी परिस्थिती। बिचाऱ्या ड्रायव्हर लोकांना हे बघा असे हाल सहन करावे लागतात। आणि आता असं पावसाळी वातावरण, ही दलदल आहे आणि दलदलीमध्ये ही बघा पूर्णपणे गाडी फसली आहे आणि नशीब वरच्या साईडला आहे, कुठला अपघात नाही आला। हेच जर खालच्या साईडला गाडी समजा साईडला गेली असती तर केवढा अपघात झाला असता। वेळाने म्हणजे एक आहे, सुदैवाने कुठचीही कोणची काही इतर दुखापत इजा झाली नाही आहे, पण प्रवाशांचे खूप हाल झाले। हे बघा, आता देवगड तळा गाडी जाणार आहे, लांबच्या पल्ल्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांचे खूप हाल झाले आहेत। एक तर इथं मधला टाईम आहे, चहा नाही, जेवण नाही, अशी परिस्थिती। आता गाडी येणार त्यावेळी ड्रायव्हर साहेब हे बघा, आता इथे आमचे इथले ग्रामस्थ पण आहेत आणि गाडीमध्ये प्रवासी होते ना, 30 प्रवासी होते, विद्यार्थी होते आणि ते विद्यार्थी कॉलेजची मुलं होती, त्यांची पण आता ही पूर्णपणे हालत झाले। आणि आता ही बघा पूर्णपणे गाडी फसली आहे खाली। आता त्यांची लोक येणार त्यावेळी ती व्यवस्थित, तोपर्यंत सर्व मार्ग सध्या तरी बंद आहे। आता काय सांगा, स्थानिक नेते काय करतात? स्थानिक नेते, स्थानिक ग्रामपंचायत, हे सगळे जबाबदारी आहे इथे सगळ्यांची। आणि अरुंद रस्ते, हे बघा असा वाहन आल्यानंतर आता हे समोरनं वाहन येतं, त्यानंतर डाव्या साईडला ST असणार, मग तो घालणार कुठे? बिचारे ड्रायव्हर लोक काय करायचं त्याने? आणि काय झालं तर त्यांनाच उलट शासन किंवा त्यांनाच महामंडळ त्रास देतं, अशी परिस्थिती आहे। तेव्हा याच्यावर शासनाने चांगला ठोस निर्णय घेऊन, सर्व जे असे खूप आहेत पुढे पण आहेत आणि ते संपूर्ण खचलेले भाग आहेत ना, तिथं सुरक्षा बंधारे किंवा इथं हे सुरक्षा भिंत होणे खूप गरजेचं आहे। हे बघा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मोंड पारमध्ये पण अशी एक जागा आहे, ती ही जागा जी मी बऱ्याचदा दाखवली। हे बघा, हा रस्ता आणि हा बॉर्डर पट्टा आणि बॉर्डर पट्ट्याच्या बाजूला हे बघा केवढी म्हणजे पूर्ण गाडी गेली तर ती पूर्णपणे गाडी खाली जाऊ शकते। हे बघा असा स्पॉट आहे, म्हणजे एखादं वाहन जर बाजूला आलं तर ते वाहन, आता हे बघा तुम्हाला दाखवते, इथं माझी गाडी आहे, त्या ठिकाणी जर दुसरं वाहन आलं आणि इथून जर ST जात असेल आणि चुकून जर कंट्रोल नाही झाली किंवा त्याचा लक्ष नाही पडला तर पूर्णपणे गाडी खाली जाऊ शकते आणि इथं अपघात होऊ शकतो। त्यासाठी स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक जे प्रतिनिधी आहेत त्यांचा इथे दुर्लक्ष होतो आहे आणि जी महत्त्वाची कामं आहेत ती घ्यायला पाहिजेत, ती घेतली जात नाही, त्याची दखल घेतली जात नाही, ही दुर्दशा आहे। आणि त्यामुळे असे इन्सिडेंट अपघात होतात। आताच तिथे जो STचा झाला आहे प्रकार, तसंच हे एक उदाहरण आहे।